सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या संपूर्ण देहाच्या ठिकाणी, पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत. शारीरिक स्थिरता. दोन्हीही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा एका रेषेमध्ये. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून देहधारणा. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती संथ आहे की थोडीशी वाढलेली आहे हे आपण तपासून पाहूया. साधनेसाठी शरीर मनाने स्थिर होऊया. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊन एक श्वास भरून घेऊया. ओम. करणार आहोत कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल, त्यांनी मात्र कपालभाती न करता श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने करावी. इतरांनी आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यावा आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करून पूर्ण करून घ्यायची. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. अवकाश कृती थांबून काही सेकंदासाठी येणारी श्वास विरहित अवस्था त्याची अनुभूती घेऊया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसन आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती साधनेसाठी आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या मनातला आळस, शारीरिक मानसिक दुखणी या श्वासासोबत बाहेर पडत आहे. तीन मकार लावलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार.
आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या दरम्यान दर्शन. निर्माण झालेली अलगट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरू करूया. दोन्ही पाय समोर विश्रांती. मान सही सोडून देऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात आपले शरीराच्या जवळ. पाठीचा कणा एका रेषेमध्ये. दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया आणि रिलॅक्स करूया. स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. अजून एकदा स्ट्रेच करूया, रिलॅक्स करूया. अंगठा आतमध्ये घेऊन मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. ओपन करायचं. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. अशा प्रकारे अजून 3दा ही कृती. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. चवड्याचा भागाचं फोल्ड आणि अनफोल्ड आपण करतोय. पुन्हा पावलं जोडून अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे थांबूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. अजून एकदा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. मध्ये येऊन थांबूया आणि रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. करंगळी आपली खाली जमिनीकडे जाऊ दे. 3 वेळेला क्लॉकवाईज. छान. आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडून. बरोबर. मध्ये येऊन थांबायचंय आणि आता आपल्या दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची. ती उजव्या गुडघ्याच्या खाली ठेवायची. उजव्या गुडघ्याच्या खाली त्याची ग्रीप द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून खाली, उजव्या गुडघ्याच्या खाली. ठीक आहे. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 3 वेळेला पाय फोल्ड करा, सरळ करा. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. 3 वेळा पाय फोल्ड आणि सरळ करून झाला की पुन्हा पाय फोल्ड करायचा आणि 45 डिग्री वर घ्यायचं. म्हणजे वर आणि खाली असं 3 वेळेला. बरोबर. वर, खाली. गुडघ्यातनं पाय वर जातोय, खाली येतोय, वर, खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, हे 3 वेळेला. उजवीकडून डावीकडे 3 वेळेला आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. बरोबर. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचं. तसंच उजवं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आणि हाफ बटरफ्लाय करून घेऊया 3 वेळेला. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करूया आणि स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस करायचा, स्वतःकडे घ्यायचा. जास्तीत जास्त स्वतःकडे. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. ही कृती 3 वेळा झाली की मग पुन्हा आपला उजवा पाय थोडासा वर उचलायचा. डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्या. उजवा हात गुडघ्याच्या इथे पाठीतून सरळ बसायचा आहे आणि आता जास्तीत जास्त उजवा पाय डाव्या बाजूला हिप जॉईंट्स मधून ही हालचाल आणि उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. हे 4 वेळेला. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. येस. मध्ये येऊन थांबा
आता पाऊल झटकून घ्यायचे आपल्याला. तर आपल्या उजव्या हाताचा जो आधार आहे तो अँकलच्या वरनं द्या आणि डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्या. उजवा हात वरनं, डावा हात खालून. पाय पूर्णपणे रिलॅक्स करा आणि फक्त पाऊल झटकून घ्यायचं. संपूर्ण पाय न हलवता फक्त पाऊल झटकून. बरोबर. सावकाश कृती थांबवून उजवा पाय सावकाश सरळ करा आणि ह्या सगळ्या कृती आता डाव्या बाजूला. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली 3 वेळेला आपण डावा पाय फोल्ड करूया जमिनीला घासत आणि सरळ करूया. पाय फोल्ड, सरळ पाठीच्या कण्यातनं सरळ बसून ही कृती पाय फोल्ड आणि सरळ. परफेक्ट. पुन्हा पाय फोल्ड करा. आहा. आता हाच डावा पाय 45 डिग्री वर आणि खाली. वर, खाली, गुडघ्यातनं सरळ वर, खाली. 3 वेळेला ही कृती झाली की पुन्हा पाय वर घ्यायचा आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, आपला अंगठा खाली जमिनीकडे येऊ दे. 2, 3. 3 वेळेला विरुद्ध बाजूने. 1, डावीकडून उजवीकडे. 2, 3. 3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की थांबून तसाच डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. 3 वेळेला हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. परफेक्ट. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस आणि स्वतःकडे. 3 वेळा ही कृती झाली की मग पाय थोडासा वर उचलायचा, उजव्या हाताचा आधार अँकलच्या खाली, डावा हात गुडघ्याच्या इथे. 3 वेळेला नाही, 4 वेळेला आपण बेबी पोश्चर किंवा बेबी मुवमेंट. जास्तीत जास्त उजवीकडे हिप जॉईंट्स मधून पाय न्यायचा आणि डावीकडे. 1, उजवीकडे, डावीकडे. 2, उजवीकडे, डावीकडे. 3, अजून उजवीकडे, डावीकडे. 4. बरोबर. आता डाव्या हाताचा आधार आपल्या अँकलच्या वरनं घ्या. उजवा हात खाली अँकलच्या आणि पाऊल झटकून घ्या. एकदम पाय लूज सोडा आणि पाऊल झटका. बघा खूप छान वाटतं. आपले जे अँकल जॉईंट्स आहेत ते अजून मोकळे व्हायला मदत होते. बरोबर. सावकाश कृती थांबवून डावा पाय सरळ करायचा आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. 2 दिवसाच्या गॅप नंतर आपण ही कृती करतो. थोडस जडपणा आला असतो, स्टिफनेसपणा थोडासा वाढतो. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आता दोन्ही पावलं जळून घ्या. फुल बटरफ्लाय. पावलं जळून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठीतून सरळ बसायचंय. नजर समोर, मान मध्यभागी. करणार आहोत आपण फुल नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशी वरच्या वरच फिरून घ्या. ठीक आहे. फुल रोटेशन नको. बाकीच्यांनी डोळे मिटून घ्यायचे. चेहरा शांत, श्वासाची गती संथ लयबद्ध असेल. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि सुरू करायचं. मान उजवीकडे मागे आणि डावीकडनं पुढे. अगदी सावकाश 3 वेळेला कृती करून घ्या. डोळे मिटून घ्यायचे. खांदे आपल्याला कुठेही वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बघा मानेचा एक एक सांधा मोकळा होतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी ही कृती रोज करावी. त्याच्याने आपला बीपी कंट्रोलमध्ये राहतो. दोन्ही बाजूनी कृती झाली की थांबून मान सरळ करायची. तिथल्या तिथेच डोळे मिटून विश्रांती. 1 ते 2 श्वास थांबा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. ज्या काही गडबडीमध्ये आपण साधनेला बसलो असू, पूर्णपणे आपली श्वासाची गती अगदी संथ झालेली असेल. आणि आता करूया फुल बटरफ्लाय. ठीक आहे. सावकाश आधी हळूहळू सुरुवात करायची. सावकाश गुडघे मांड्या वर घ्यायच्या आणि जमिनीकडे प्रेस करायच्या. पुन्हा वर घ्यायच्या, जमिनीकडे प्रेस करायच्या जास्तीत जास्त. हे करताना आपल्याला पाठीची कुठेही पुढे मागे हालचाल अपेक्षित नाही.
याशिवाय खांदे सुद्धा असे वर उचलून न घेता खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे आणि ही कृती आता हळूहळू स्पीड वाढवा. जसं फुलपाखरू बागेमध्ये एका फुलावरून दुसऱ्या फुलावर फिरतं त्याप्रमाणे ही मुवमेंट. छान. जास्तीत जास्त वर खाली वर खाली. सावकाश कृती थांबवायची. सावकाश कृती थांबवा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पावलं जोडून घ्या. पाठीतून सरळ बसायचंय आणि एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय सावकाश फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. मेडिटेटिव्ह आसन आहे म्हणून 2 ते 3 सेकंद या आसनामध्ये आपण थांबूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. पाठीतून सरळ बसलेलो आहोतच. डोळे अलगद मिटून घ्या आणि वज्रासनाची स्थिती संपूर्णपणे तपासून पहा. दोन्हीही गुडघे मांड्या आपल्या जोडलेल्या असतील. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ असतो. डोळे अलगद मिटून हा संपूर्ण आकृतिबंध आपण तपासून पाहतोय. आणि जोड श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतोय सोडतोय. जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपलं उदर श्वसन होतं. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे हे. मनातल्या मनात ओमचा उच्चार. स्वतः स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा एक मार्ग आहे. आता दोन्ही हात आपले खांद्यातून सरळ करायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. ठीक आहे. एक वर टाळी वाजवायची आणि हात पूर्णपणे खाली आणायचे. पूर्णपणे खाली आणा. पुन्हा वर टाळी द्या. हात खाली आणा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. अजून एकदा. वर, खाली. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता उजव्या बाजूला टर्न व्हा. मागची भिंत बघा. मध्ये या. डाव्या बाजूला टर्न व्हा. मागची भिंत बघा. मध्ये या. अजून दोनदा हीच कृती. एकदा उजवीकडे, डावीकडे. बघा वज्रासनामध्ये बसल्यामुळे फक्त आपल्या कमरेपासूनच्या वरच्या भागामध्ये हालचाल होतीये. डावीकडे. मध्ये येऊन थांबायचंय. बरोबर. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर आणि शोल्डर रोटेशन. कोपरं समोरनं जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. क्लॉकवाईज 3 वेळा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पुन्हा कोपरं जॉईन. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. शक्य असेल तर डोळे मिटून घेऊन ही कृती. 3 वेळेला दोन्ही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबून दोन्ही हात मांड्यांवरती येतील. डोळे मिटून घ्यायचे. हलकीशी श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने हळूवार फुंकर घालून. रिलॅक्स. करणार आहोत आपण योग मुद्रा आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. घेतलेली आहेच आपण. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये. मग त्यावर 4 बोटं. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. ज्यांना पाठीचे दुखणे आहेत त्यांनी मात्र पुढे जास्त झुकू नये. एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. आधी आपल्या पोटाचा भाग पुढे येईल. त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग. त्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडायचंय. आपले खांदे आणि कोपरं रिलॅक्स करायची जमिनीच्या दिशेने.
ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर राहत असेल, त्यांनी ज्या हाताच्या मुठी किंवा जे हाताची पकड मागे आहे ती सोडून द्या. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि मग त्यावर आपलं कपाळ ठेवा. ज्यांचं कपाळ आणि ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल आणि अशा प्रकारे थांबायचंय. सीटचा भाग न उचलता ही कृती करायची आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पोटाचे स्नायू ढिले करायचे, पाठीच्या मणक्यावर आलेला ताण, त्याचा अनुभव. डायबिटीस उपचारात्मक ही कृती, चेहऱ्याचं आरोग्य सुधारतं. छान. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. रक्ताचा प्रवाह हृदयापासून आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतोय. उलटचाल करूया सगळ्यांनी. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्याने पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. सगळ्यांनी हाताची पकड हलकीशी घट्ट करा. खांदे आणि कोपरं थोडीशी मागच्या बाजूने खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. ही जाणीव, सूक्ष्म जाणीव आपल्याला होतीये का हे तपासून पाहूया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. 1 ते 2 सेकंद इथे थांबूया. त्याला कॉम्प्लिमेंट करणारी दुसरी कृती करूया, ती म्हणजेच उष्ट्रासनाची. त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्हीही गुडघ्यांमध्ये किंचितसं अंतर घ्या, अगदी थोडंसं. बरं, खाली मॅट असू देत, खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना दुखापत होते. किंचितसं अंतर दोन्हीही गुडघ्यांमध्ये. पावलं तुम्ही एकतर फ्लॅट करू शकता जमिनीकडे किंवा दोन्हीही पावलांचं माउंटन. शक्यतो माउंटन करा. म्हणजे तुमची हाताची आपले हात आहेत ते टाचेपर्यंत सहज जातील. ठीक आहे. दोन्ही हात आपल्या कमरेच्या ठिकाणी जिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे. नजर समोर, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. बरोबर, नजर समोर. पुन्हा आपले हात, खांदे हलकेशे मागे खेचायचे. आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करायची. यथाशक्ती जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जा आणि त्यानंतर उजव्या हाताने उजवी टाच पकडा. बरोबर. आणि मग डाव्या हाताने डावी टाच पकडा. सावकाश, यथाशक्ती प्रयत्न. आणि त्यानंतर आपली मान मागे सैल सोडा. हा, बरं ठीक आहे. ज्यांचे हात पटकन जात नसतील, हा ठीक आहे. अमृताताई एका हाताने करा. आता मान मागे सैल सोडा. एक हात राहू देत कमरेवर सपोर्टसाठी ठेवा. ठीक आहे. ज्यांना शक्य नाही दोन्ही हाताने करा. हा, आता मान मागे सैल सोडा अमृताताई. इथे काही सेकंद थांबा. सावकाश वर या. सगळ्यांनीच वर यायचंय. ज्यांचे दोन्ही हात टेकले त्यांनी सुद्धा वर या. आता अमृताताई दुसऱ्या बाजूने करा. ठीक आहे. बाकीच्यांनी विश्रांती घ्यायला हरकत नाही किंवा पुन्हा अजून एकदा करा. पुन्हा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. आता जो हात कमरेवर होता तो त्या हाताने दुसरी टाच पकडा. ज्या हाताने टाच पकडली होती मगाशी तो हात कमरेवरच ठेवा आणि मान मागे सैल सोडा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. छान. सावकाश वर यायचंय. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कमरेच्या ठिकाणी द्यायचा आहे. दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत. पावलांचं माउंटन सोडून द्यायचं. दोन्ही पावलं फ्लॅट करा जमिनीकडे. गुडघे मांड्या जुळवून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. बॅकवर्ड बेंडिंगचं आसन आपण केलं, उष्ट्रासन. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते या आसनाच्या अभ्यासाने. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याचं आरोग्यही सुधारतं. पुन्हा आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता थोडीशी पुढची ऍडव्हान्स कृती असेल. पुन्हा गुडघ्यांवर उभे राहा. ठीक आहे. आता आपला उजवा जो पाय आहे तो असा वर उचलायचा आहे. उजवा पाय असा वर स्टँड करायचा. बरोबर. ठीक आहे.
आपल्या डाव्या हाताचा आधार जो आहे तो खाली उजव्या पावलाजवळ द्यायचा आहे. डाव्या हाताचा आधार उजव्या पावलाजवळ द्या. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. इथे काही सेकंद थांबा. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. आता जो डावा पाय आपला मागे फोल्ड आहे तो अजून थोडासा सरळ करता येतोय का बघा. मागच्या मागे अजून थोडासा सरळ करता येतोय का बघा. हवं असेल तर खाली उजवा हात जो वर आहे तो खाली ठेवा, जमिनीवर ठेवा आणि मागचा पाय जसं आपण अश्वसंचलन करतो ना सूर्यनमस्कारामध्ये तसा मागे पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. आपण हा बरोबर, छान. आणि पुन्हा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. बरोबर, छान. सावकाश उजवा हात खाली घ्या. उजवा हात खाली घ्या. जो डावा पाय आपण मागे सरळ केला होता तो हळूहळू पुन्हा फोल्ड करा. सावकाश तिथल्या तिथेच फोल्ड करा आणि उजवा पाय सुद्धा फोल्ड करा. ठीक आहे. पुन्हा आपल्याला गुडघ्यांवर यायचंय. पुन्हा गुडघ्यांवरती या. आणि आता डावा पाय जसा मगाशी उजवा पाय फोल्ड केला होता तसा डावा पाय उभा करायचा आहे. ठीक आहे. आपल्या डाव्या हाताचा आधार खाली डाव्या पावलाजवळ द्या. सॉरी सॉरी डाव्या नाही, उजव्या हाताचा आधार. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. स्वतःचा बॅलन्स सांभाळा इकडे. हा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी जो पाय उजवा खाली फोल्ड आहे तो मागच्या मागे सरळ करण्याचा प्रयत्न करा. जर सहज होत नसेल तर हात आधी खाली जमिनीवर टेकवा आणि आधी पाय सरळ करून घ्या, मग वरती हात करा. सावकाश. पूर्णपणे हिप जॉईंट्स आपले, नी जॉईंट्स, थाय मसल्स इथे स्ट्रेच येतो त्याकडे लक्ष. शिवाय बॅलन्स सुद्धा आपल्याला सांभाळायचा आहे. व्हेरी गुड. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. सावकाश उलट चाल करूया. आधी डावा हात खाली घ्या. जो पाय आपण सरळ केलाय उजवा तो सावकाश हळूहळू पुन्हा फोल्ड करा. डावा पाय मागे घेऊन जा आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटलेले. आपली जाणीव आपल्या कमरेच्या ठिकाणी हिप जॉईंटच्या इथे घेऊन जायची आहे. तिथे आपल्याला जास्त स्ट्रेच आल्यासारखा वाटत असेल, थोडासा प्रेशर असेल, तो सगळा रिलीज करूया. आता या स्थितीतूनच आपण स्टँडिंग मध्ये जाऊया. दोन्ही हात पुढे घ्या. पर्वतासन करूया. सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप. पाचा आपल्या खाली जमिनीकडे जाऊ देत. नजर तुमची नेवंतिकांकडे. नॉर्मल श्वास चालू. बरं आता आपल्याला पुढे उडी मारायची आहे. ठीक आहे. पुढची ऍडव्हान्स कृती. दोन्ही पावलांमध्ये सॉरी दोन्ही हातांमध्ये थोडंसं अंतर घ्या. पावलं मात्र जोडलेली आहेत. ठीक आहे. दोन्ही हातांमध्ये अंतर घ्यायचंय. हा. आता आपल्याला उडी मारून बघा यथाशक्ती प्रयत्न, कुठेही कुणीही ओव्हर ट्राय करू नका. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी एक एक पाऊल पुढे घेऊन स्टँडिंग मध्ये या. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पावलं एकाच वेळेला पुढे घ्या उडी मारून. बघा येतात का. एक उडी मारायची आणि पावलं पुढे घ्यायची आहेत एकाच वेळेला. येस, व्हेरी गुड. येस. श्वास घेत घेत वर या. दोन्ही हात वर. श्वास घेत घेत. श्वास सोडत हात खाली आणि विश्रांती. विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे का, दमल्यासारखं वाटतंय का हे तपासून पहा. करूया कटिचक्रासन. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपले खांद्यातून सरळ करा आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. थोडंसं आपण डायनामिक हालचाल करणार आहोत. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबायचंय. मध्ये येऊन थांबा. हातांच्या बोटांची गुंफण करा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. ही थोडीशी डायनॅमिक हालचाल आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, पावलं जळून घ्या आणि आता पुन्हा एकदा सुरुवात करायची. टाचा
श्वास घेत टाचा वर घ्या. श्वास सोडत खाली टाचा आपटा. आपटा जोरात उडी मारा टाचेवरती. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली टाचेवर उडी मारायची. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. दोन्हीही पावलांमध्ये अंतर. आणि आता सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचंय. एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. अजून एक राऊंड. उजवीकडे. डावीकडे. मध्ये येऊन थांबायचंय. पावलं जळून घ्यायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश हात खाली येतील. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या आणि विश्रांती घ्या. आपण जी कृती केली कटिचक्रासन, त्याच्यानंतर ताडासन, तिर्यक ताडासन, ह्या सगळ्या थोड्याशा आपण डायनॅमिक सलग केल्या कृती. त्या सगळ्याचा मनातल्या मनात माग होईल. कुठे श्वासाची गती आपली वाढली आहे का हे तपासून पाहूया. करूया बॅलन्सिंग वृक्षासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरोबर. जर कुठे असं वाटतंय आपल्याला तोल जातोय तर भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून उभं राहा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. व्हेरी गुड. डोक्याच्या दिशेने वर न्या. नजर आपली एका बिंदूकडे स्थिर करा. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा. म्हणजे तुमचा बॅलन्स नीट सांभाळला. छान, खूप छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं खूप सुंदर दिसतंय आणि छान बॅलन्स झालाय. एकूण 5 जणांचे इथे व्हिडिओ मला ऑन दिसतात आणि परफेक्टली केलेला आहे. व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय. सोडतोय. खूप छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी. आणि श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. दोन्ही हात खाली घ्या आणि उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. थोडा वेळ पावलामध्ये हलकीशी हालचाल करा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे. आता आपल्याला हात खांद्यातून सरळ न करता डायरेक्ट नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे. थोडंसं ऍडव्हान्स जाऊया पुढे. दोन्ही पाय जोडून घ्या पुन्हा एकदा. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. छान. गुड. आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. आपली हाताची कोपरं जमिनीला पॅरलल असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता श्वास घेत घेत जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर न्या. बघा आपण दोन्ही बाजूने वेगवेगळ्या कृती केल्या. आपल्याला कुठल्या स्थितीमध्ये खूप छान जमलंय की दोन्ही स्थिती आपल्याला खूप छान जमल्या आहेत हे आपलं आपण तपासा. नजर समोर एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती मोठा श्वास घ्यायचा. सावकाश सोडायचा. खूप छान. व्हेरी गुड. उलट चाल करूया आता सगळे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. वृक्षासन जे आपण आता केलं स्ट्रेचिंग वालं आसन. आळस पूर्णपणे आपला कमी होतो ह्या आसनाच्या अभ्यासाने. लहान मुलांसाठी उपयुक्त आहे. आपलं मेटाबॉलिझम रेट वाढतो. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सगळ्याच आसनाने वाढते. पण वृक्षासनाचं असं हे खास वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. स्ट्रेचिंग वालं आसन असल्यामुळे आपल्या ह्या सगळ्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या ज्या आपल्या नसा आहेत त्या आपल्या ऍक्टिव्हेट होतात. 2 सूर्यनमस्कार करूया आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आपण खूप सारी साधना करतो. म्हणून मी 2च सूर्यनमस्कार घेते सध्या वर्गामध्ये आपल्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. जोडलेले दोन्ही हात जोडून घ्या. गायत्री मंत्र एकत्रित बोलूया.
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम मित्राय नमः। एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन स्लाइडिंग पोझिशन असेल, सीटचा भाग खाली जमिनीकडे न नेता एका रेषेमध्ये. व्हेरी गुड. सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ आपला उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, सॉरी डावा पाय मागे, 5 6 7 8 पाचाखाली जमिनीकडे जात आहेत का बघा, नजर आपली नेवल रिजनकडे. 9 डावा पाय पुढे घ्या, 10 11 आणि 12. थांबायचं, विश्रांती. आज आपण शिकणार आहोत उड्डयन आणि अग्निसार. ठीक आहे. दोन्हीही कृती ज्या आहेत या शुद्धिक्रिया म्हणून वापरल्या नाही केल्या जातात. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदय विकारासंबंधी कुठलेही विकार असतील, त्याचबरोबर जर तुम्हाला व्हर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, पोटाचं कुठलंही ऑपरेशन झालं असेल नुकतंच, त्यांनी ह्या कृती करणं टाळायचं आहे. ठीक आहे. उड्डयन आणि अग्निसार दोन्हीही कृती ह्या ज्या आहेत ह्या श्वास रोखून केल्या जातात. त्यामुळे करताना काळजी घ्या. ऑनलाईन वर्ग असल्यामुळे लिमिटेशन्स येतात आपल्याला, पण मी आधी दाखवते तुम्हाला कसं केलं जातं, मग आपण एकत्र करू. उड्डयन बंध जो आहे हा आपण याच्या आधी सुद्धा आपल्या वर्गामध्ये घेतलेला आहे, तर तो आधी आपण करणार आणि त्याच्यानंतर आपण अग्निसार करणार. अग्निसारामध्ये आपल्याला पोटाची आत बाहेर अशी हालचाल करायची असते. पुन्हा एकदा सांगते, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदय विकारासंबंधी कुठल्याही जर तुम्हाला त्रास असेल, ट्रीटमेंट चालू असेल, तर मात्र करणं टाळायचं आहे. पोटाची जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल, त्यांनी सुद्धा करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत बघा. न करण्याची लिस्ट खूप मोठी आहे, फायदे पण तेवढेच जास्त आहेत. तर याच्याने तुमच्या पोटाचं आरोग्य सुधारतं, तुमचे कोर मसल्स अधिक कार्यक्षम होतात. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आणि तुमचा जो मेटाबॉलिझम रेट आहे, म्हणजे जी क्षमता आहे ती अजून वाढते. ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे की याच्याने आपला जठराग्नी अधिक प्रदीप्त होतो. तर मी दाखवते, आपण मग एकत्र करूया. तर सुरुवातीला आपण उड्डयन बंध सगळ्यांनी शिकलेलोच होतो. आपल्याला दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं बघा. थोडीशी मी पुढे आले कारण की तुम्हाला पोट व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून. आणि आपण खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृतीबद्ध घेतो बघा, अशा प्रकारे. ठीक आहे. आपले हात बघा कसे आहेत. दोन्ही हातांची 4 बोटं ही पुढच्या बाजूला आहेत, अंगठा हा मागच्या बाजूला आहे. हे करताना खांदे नकळत असे वर उचलले जातात, तर खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे, चेहरा शांत. तर इथे सुरुवातीला उड्डयन करताना आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हळूहळू बाहेर येतं जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा. आणि मग हा घेतलेला श्वास पूर्णपणे सोडायचा. आपलं पोट आतल्या बाजूला जातं आणि तसंच ते अजून आतमध्ये खेचून घ्यायचं. श्वास न घेता आतल्या बाजूला अजून खेचून घ्यायचं. उलटचाल करताना आधी पोट बाहेर येईल आणि मग श्वास घेत घेत आपण कमरेतनं सरळ होणार. हे झालं उड्डीया. आता अग्निसाराची क्रिया बघा कशी असते तेही दाखवते, मग आपण एकत्र करूया. तर अग्निसारामध्ये पुन्हा आपल्याला तसंच बसायचं.
बघा, खुर्चीत बसल्याप्रमाणे बसायचं. बरं, मी थोडीशी अजून पुढे येते, म्हणजे तुम्हाला पोटाची हालचाल दिसेल. जसं आपण खुर्ची दिसतंय ना मी, मला फक्त सांगा हा अंगठ्याने की मी बरोबर दिसते की नाही. ठीक आहे. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. खुर्चीत बसल्याप्रमाणे असं आकृती बनतं. ठीक आहे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे, चेहरा शांत ठेवायचा. आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. पोट हळूहळू बाहेर येतं. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडायचा. पोट आतल्या दिशेला जातं. आता हा जे आतमध्ये गेलेलं पोट आहे ते आत बाहेर करायचं. आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. ठीक आहे. लक्षात आलंय? कुठेही कन्फ्युजन नाही. आपण हे रोज थोडंसं प्रॅक्टिस घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून ते लक्षात येईल. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण करूया उड्डाणमधनं. दोन्ही पायांमध्ये अर्ध्या फुटापेक्षा सुद्धा कमी अंतर घ्या. दोन्ही हात खुर्चीत बसल्याप्रमाणे आपल्याला पाय फोल्ड करायचे. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. खांदे रिलॅक्स ठेवा. नजर समोर, चेहरा शांत. सुरुवातीला उड्डाण. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. आता हा घेतलेला श्वास पूर्णपणे सोडा. पोट आतल्या दिशेला जातंय. आता श्वास न घेता अजून पोट आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा. छान, विद्याताई दिसतंय. व्हेरी गुड. सावकाश उलटचाल. हळूहळू पोट बाहेर घ्या आणि श्वास घेत घेत वर या. थोडा वेळ विश्रांती. पुढची कृती अग्निसाराची. पुन्हा लिमिटेशन्स तुमचे ओळखा आणि त्याप्रमाणे कृती करा. पुन्हा दोन्ही पायांमध्ये तसंच अंतर. दोन्ही हात खुर्चीत बसल्याप्रमाणे आपल्याला पायाची पोझिशन घ्यायची आहे. ठीक आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. आपल्याला खांद्याशिवाय उचलून घ्यायची गरज नाहीये. खांदे रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. पुन्हा आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट बाहेर येतंय. घेतलेला श्वास सोडून देताना पोट आतमध्ये जात आहे. आता हेच पोट आत गेलंय ते पुढे मागे हालचाल करा श्वास न घेता. ओके. थांबायचंय. श्वास घेत घेत सरळ व्हा आणि विश्रांती. उड्डाण आणि अग्निसार या दोन्हीही शुद्धी क्रिया. उड्डाण हा बंद आहे. आपण पोटाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन करतो. आणि अग्निसार ही क्रिया आहे, शुद्धी क्रिया. आपण ते कॉन्ट्रॅक्शन करून पोट आत बाहेर करण्याची हालचाल करतो. मग ही शुद्धी क्रिया आहे. सावकाश खाली बसायचंय आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वेळा पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. डोळे अलगद मिटलेले. चेहरा शांत. आपण करणार आहोत वक्रासन, ट्विस्टिंग वाला आसन आणि त्यानंतर पोटावर पडून आपण नौकासन, बॅलन्सिंग आसन करणार आहोत. तर आधी संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडायचंय. नॉर्मल श्वास चालू. सायकलिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि सॉरी 30 किंवा 90 डिग्री वर उचला आणि मग एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. तुम्हाला जसं कम्फर्टेबल जमेल त्याप्रमाणे कृती. बरं, पावलं खाली जमिनीकडे येऊ देत सायकलिंग करताना. तुमच्या कोर मसल्स वरती छान असा प्रेशर आला पाहिजे. व्हेरी गुड. आणि आता रिवर्स सायकलिंग करा. रिवर्स. सावकाश थांबायचंय. पुन्हा पाय तिथल्या तिथे सरळ करा. हवेमध्येच गुडघ्यातनं सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. अगदी सावकाश ठेवा. पुन्हा तुमच्या ओटीपोटावरती छान असा प्रेशर आला पाहिजे आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. नॉर्मल श्वास चालू.
पोटावरती आलेला प्रेशर, त्यामुळे हलकीशी आपली श्वासाची गती वाढते इथे. करूया उत्तान वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा डावा. बरं, आज आपण इथे एक हलकीशी एक छोटस व्हेरिएशन घेणार आहोत. आता दोन्हीही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. गुडघा मांडा, सॉरी, गुडघे मांड्या आपले एकमेकांपासून लांब करा थोडेसे. दोन्हीही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो डोक्याच्या मागे किंवा डोक्याच्या खाली, त्याप्रमाणे कृती. ठीक आहे. तुमच्या पावलांमध्ये अंतर आहे, गुडघ्यांमध्ये अंतर आहे, आपला टाचा सुद्धा सीट पासून लांब आहे. हं? पुन्हा एकदा संपूर्ण रिलॅक्स, नकळत पोटाचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट होतात. रिलॅक्स करा. आता आपले हे पाय उजव्या बाजूला जातील. ठीक आहे. उजव्या बाजूला जाताना आपल्या डाव्या पायाचा गुडघा उजव्या पावलाजवळ घ्या. सावकाश डावा पाय सरकवत सरकवत त्या पायाचा गुडघा उजव्या पावलाजवळ घ्या. तुमची मान डाव्या बाजूला जाईल. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. तुमचा डावा पाय जो आहे, डाव्या पायाचा गुडघा तो उजव्या पावलाच्या जवळ आलेला आहे. बरोबर. आणि आता डोळे मिटून घ्या. उजवी बाजू रिलॅक्स करा. नकळत तुम्ही उजवी मांडी, उजवा गुडघा वर उचलला असेल जमिनीपासून, तर तो पूर्णपणे रिलॅक्स करा. जो काही ताण आहे हा तुमच्या डाव्या बाजूने झालेला आहे. तुमचा मणका, पाठीचा मणका, हिप जॉईंट्स डाव्या बाजूचे, तुमच्या गुडघ्याचे स्नायू पूर्णपणे ताणले गेलेत. गुडघा तुमचा उजव्या पावलाच्या जवळ आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. याला मर्कटासन असंही म्हटलं जातं. उत्तान वक्रासनाच्या थोडीशी पुढची कृती आहे ही. नॉर्मल श्वास चालू ठेवून 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना सावकाश, मान मध्यभागी, दोन्ही पाय मध्यभागी. थोडंसं पावलांमध्ये आपले अंतर वाढलं असेल तर अजून थोडंसं ते कमी करून घ्या. हाताची पोझिशन तशीच ठेवायची आहे. गुडघे मांड्या त्यांच्यामध्ये अंतर आहे. टाचा सुद्धा सीटपासून लांब आहे. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. आता आपले हे पाय डाव्या बाजूला जातील, मान उजवीकडे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पावलाजवळ येऊ देत. थोडासा पाय ऍडजस्ट करायचा आपला आपण. हा. आता डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स ठेवा जमिनीच्या दिशेने. नजर तुमची उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे न्या आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. आपला हलकासा उजवा पाय थोडासा वर उचलला जातो जमिनीपासून या आसनामध्ये. छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. आता विरुद्ध बाजूने बघा. तुमच्या उजव्या बाजूचा पाठीचा मणका, गुडघ्याचे स्नायू, हिप जॉईंट्स तिथे पूर्णपणे ताण आहे. गळ्याच्या ठिकाणी विरुद्ध बाजूने ताण आणि दाब. म्हणजे बघा, डाव्या बाजूला ताण आहे कंठस्थ ग्रंथींवर, उजव्या बाजूने प्रेशर आहे. एकदम अपोजिट कृती आहेत. नॉर्मल श्वास चालू, ट्विस्टिंग वाला आसन आहे. छान. उलट चाल करूया. सावकाश, मान आणि पाय मध्यभागी घेतील. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. बघा, आपण ही कृती केली त्याच्यामुळे तुमच्या हिप जॉईंट्स मध्ये, कमरेच्या स्नायूंमध्ये काही बदल जाणवतोय का, की काही आपल्याला क्रॅम्प आल्यासारखं वाटतंय का, की आपण किती सहज केलं, त्या सगळ्या गोष्टी तपासून पहा. सावकाश एका कुशीला वळू. करणार आहोत आपण नौकासन. आधी विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून डोळे मिटलेले. श्वासाची गती अगदी संथ आहे. करणार आहोत नौकासन. त्याची स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात खांद्यात आपले डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. ठीक आहे. आता इथे आपल्याला 10 सेकंद थांबायचं.
जर कुणाला असं वाटतं आपल्याला जास्त वेळ थांबता येत नसेल, त्यांनी पुन्हा खाली यायचंय आणि पुन्हा या स्थितीमध्ये करायचंय. म्हणजे त्यांनी 2 आवर्तनं करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे 10 सेकंद थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा बरं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ आणि विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती थोडीशी वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश एका कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आकाराने. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकळ्यातून सरळ. पुढची 5 ते 10 मिनिट आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे. ती स्थिती आपण धारण करायची. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा आणि तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का? काही स्पंदन तुम्हाला जाणवतील, त्याकडे आपलं मन केंद्रित करून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आपण जी काही साधना केली त्या साधनेचे सगळे शारीरिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. शारीरिक स्वास्थ्यानंतर आता आपण वळतोय मानसिक स्वास्थ्याकडे. प्राणायाम. आपल्या अंतरंगातली प्राणशक्ती तिला मनापासून वंदन करूया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. या सृष्टीतली, निसर्गातली प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडून द्या. आपल्या मनातला आळस, भीती, नकारात्मक विचार या श्वासासोबत आपण बाहेर सोडतोय. शरीर मनाने स्थिर होतोय. अजून एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडलेले, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी आहेत. आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. 5 प्राण आणि 5 उपप्राण यांची मिळून बनलेली आपली प्राणशक्ती. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपली मान हलकीशी पुढे झुकली जाईल. त्या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. सावकाश आपली मान सरळ, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 4 वर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे मिटलेले आहेत. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ खोल
डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने खोलवर दीर्घ पोहरत, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. पुढची 3 आवर्तन ही आपली आपण मनाने करणार आहोत. आवर्तन झाली की तुमचा हात खाली येईल, तो माझ्या लक्षात येईल. सुरुवात करा. कुठल्याही सूचनेशिवाय पुढची 3 आवर्तन. विनोदाची ज्ञानमुद्रा हेच आंतरिक सजगता वाढलेली आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. विचार आपोआप आपल्यापासून बाजूला झालेले आहेत. डोळे जर मिटलेले आहेतच. करणार आहोत भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरत रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरत रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरत रेचक करताना भ्रमरगुंजन. आणि क्षण शांत. ज्यांना पायाची बैठक बदलायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. जाणीव श्वासाकडे. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. सहज सुरू असणारा श्वास. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिरता, शिथिलता, चेहऱ्यावर प्रसन्नता. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. कुठल्याही अनुकूल प्रसंगी ते शांत आहे, समतोल आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. शरीर आणि मनाने मी स्वस्थ आहे, निरोगी आहे. करणार आहोत आपण 3 मकार लावलेले ओंकार एका लागोपाठ एक. अगदी हळू आवाजामध्ये आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया.
आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया. ओ. 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 शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, आपल्या बंद डोळ्यांसमोर. शिवशंकर. महामृत्युंजय मंत्राचं पठण एकत्रित. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृता. ओम शांती शांती शांती. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, आद्य पुरुष, इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक, आपले जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. लीन भाव, समर्पण, शरणागत भाव, प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने आपण आपल्या या आठवड्याची सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. या आठवड्यासाठी शुभेच्छा आणि शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरिओम. धन्यवाद.